प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजचा विषय तांत्रिक साधनांची कमतरता व आजची अडचण. आज आपण डिजिटलायझेशन युगात आहोत. शाळा स्मार्ट झाल्या आहेत, वर्ग ऑनलाईन, नोट्स, गुगल, परीक्षा मोबाईल ॲपवर. पण तरीही आज एक प्रश्न कायम आहे. सगळ्यांकडे हे साधन आहे का? आज 2025 साल आहे, पण अजूनही भारतात अनेक गावांमध्ये, गरीब वस्तींमध्ये आणि आदिवासी भागात इंटरनेटची सुविधा नाही. काही विद्यार्थ्यांकडे अजूनही स्मार्टफोन नाही, तर काही जण मोबाईल असला तरी डाटा रिचार्ज करू शकत नाहीत. तांत्रिक साधनांच्या अभावामुळे होणारे परिणाम व अडचणी. परिणाम: वर्गात सहभागी होता येत नाही, शिक्षण थांबते, वेळेवर अभ्यास करता येत नाही. गुणांवरती परिणाम: शंका कायम राहतात. अडचणी: नेटवर्क नसणे, मोबाईल शेअर करावा लागतो, ऑनलाईन परीक्षा चुकतात, शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत नाही, शैक्षणिक कमतरता, मूलभूत हक्काचे प्रश्न. गावातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना रोज 2 किलोमीटर चालत यावं लागतं, फक्त नेट मिळावं म्हणून. शहरातल्या सुद्धा काही विद्यार्थ्यांना डाटा रिचार्ज करण्याचे पैसे नसतात. काही जण एकच मोबाईलवर भावंडांसोबत शिकतात आणि त्यामुळे वर्ग चुकतात. शिक्षण सगळ्यांच्याच हक्काचं आहे, पण साधन नसले तर हक्क फक्त कागदावर राहतो. तांत्रिक साधन ही आता चैन नाही, ती शिक्षणासाठीची गोष्ट झाली आहे. भारतामध्ये अजूनही 40% विद्यार्थ्यांकडे इंटरनेट सुविधा नाहीत. ग्रामीण भागामध्ये 25% घरांमध्ये स्मार्टफोनच नाहीत आणि जे आहेत त्यात डाटा रिचार्ज परवडत नाहीत. शिक्षण हा हक्क आहे आणि साधन नसले तर तो फक्त पुस्तकात राहतो. तांत्रिक साधनांची कमतरता ही फक्त अडचण नाही, ती स्वप्न थांबवणारी भीती आहे. तांत्रिक साधनांची कमतरता ही केवळ एक ग्रामीण समस्या नाही, तर ती आर्थिक क्षमता दाखवणारी गंभीर अडचण आहे. तुमचे या विषयावर काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.